आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज. सत्य हेच जे तुमच्या समोर. श्रावण महिन्याच्या पहिल्याच सोमवारी खानदेशातील पारंपरिक कानबाई उत्सवात मिळाला. बोरीस येथे पाहुणी कानबाईला मोठ्या भक्तिभावाने रोहाणे येथे रवाना करण्यात आले. रोट उत्सवानिमित्त हा पारंपरिक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. बोरीस येथील श्री मोतीलाल उत्तमराव देवरे आणि दत्तात्रय उत्तमराव देवरे यांच्या कुटुंबातील कानबाई पाहुणी म्हणून रोहाणे येथे नेण्यात आली. शिंदखेडा तालुक्यातील रोहाणे येथील श्री राजेंद्र दगावाग, नरेंद्र दगावाग आणि दंगल दगावाग यांच्या परिवाराने ही पाहुणी कानबाई मोठ्या आनंदाने स्वीकारली. बोरीस येथून कानबाईची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पारंपरिक पद्धतीने वातावरण भक्तिमय झाले होते. देवरे कुटुंबियांनी कानबाईला आपल्या घरातील लेकीप्रमाणे निरोप दिला. कानबाईला निरोप देताना कुटुंबातील सदस्यांच्या डोळ्यात भावनिक क्षण पाहायला मिळाले. महिलांनी गल्लीत एकत्र येत कानबाईला घेर धरला. महिलांनी आलिंगन देत मोठ्या आपुलकीने पाहुणी कानबाईला निरोप दिला, तर दुसरीकडे वाघ परिवाराने कानबाईचे उत्साहात आणि हसतमुखाने स्वागत केले. पारंपरिक वाद्यांच्या गजरात कानबाईला रोहाण्याकडे रवाना करण्यात आले. या सोहळ्यात महिला, पुरुष आणि लहान मुलांचाही मोठा सहभाग होता. कानबाई उत्सवाच्या निमित्ताने गावातील वातावरण उत्साहाने भारून गेले. खानदेशातील लोकपरंपरा आणि संस्कृतीचा अनोखा मिलाप या सोहळ्यात पाहायला मिळाला. पाहुणी म्हणून आलेल्या कानबाईला लेकीचा मान देण्याची परंपरा यावेळीही जपण्यात आली. देवरे आणि वाघ परिवारातील स्नेहभाव या सोहळ्यात प्रकर्षाने दिसून आला. कानबाईच्या स्वागतासाठी वाघ परिवारातील सदस्यांनी विशेष तयारी दर्शवली, तर निरोपाच्या वेळी देवरे परिवारातील सदस्य भावुक झाले. गावातील महिलांनी एकत्र येत पारंपरिक पद्धतीने कानबाईला निरोप दिला. या सोहळ्यामुळे बोरीस आणि रोहाणे या दोन्ही गावांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. कानबाईच्या आगमनाने रोहाणे येथेही आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. परंपरा, श्रद्धा आणि नात्यांची वीण जपणारा हा सोहळा ठरला. कानबाई उत्सवाच्या माध्यमातून खानदेशातील समृद्ध लोकसंस्कृती पुन्हा एकदा अधोरेखित झाली. लेकीप्रमाणे कानबाईला निरोप देण्याची परंपरा उपस्थितांच्या मनाला भावली, तर पाहुणी कानबाईचे रोहाण्यात उत्साहात स्वागत करण्यात आले. श्रावणातील या पारंपरिक सोहळ्याने गावकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. भक्तिभाव आणि आपुलकीने पार पडलेला हा सोहळा सर्वांच्या स्मरणात राहणारा ठरला. कानबाई उत्सवातून नात्यांची आणि परंपरेची सुंदर सांगड पाहायला मिळाली. बोरीस ते रोहाणे असा हा भावनिक आणि भक्तिमय प्रवास ठरला. पारंपरिक उत्सवाला आधुनिक काळातही तितक्याच उत्साहाने जपण्याचा संदेश या सोहळ्यातून मिळाला. कानबाईला लेकीसारखा निरोप आणि पाहुणी म्हणून रोहाण्यात जल्लोषात स्वागत असा हा अविस्मरणीय सोहळा ठरला. प्रतिनिधी गोकुळ देवरेसह स्वराज्य न्यूज धुळे.